हाय डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टाईप फर्स्ट म्हणजे रूल्स ऑफ इंटिग्रल्स आणि काही एक्झाम्पल्स इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन. सो हे आपण जे पार्ट आहे ते टाईप फर्स्ट मध्ये बघणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये इंटिग्रेशन म्हणजे काय आणि इंटिग्रेशनचे काही बेसिक फॉर्म्युले बघितलेत आपण. सो नाउ राईट डाऊन रूल्स ऑफ इंटिग्रेशन. रूल्स ऑफ इंटिग्रल्स. सो ह्याच्यामध्ये जसं आपण डेरिव्हेटिव्हचे रूल बघितले होते, ओके. सो त्याचप्रमाणे इंटिग्रेशनचे देखील काही रूल्स आहेत. सो फर्स्ट रूल, इट इज व्हॉट, राईट डाऊन लिनिअरिटी. येस, सो रूल फर्स्ट, इट इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ k इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, म्हणजे एफ ऑफ एक्स हा एखादा फंक्शन आहे आणि तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ के एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला. येस, यू कॅन टेक के कॉन्स्टंट आउटसाइड. म्हणजेच काय लिहितं, येस, सो जसं की आपण डेरिव्हेटिव्हला करत होतो त्याच पद्धतीने इथं करणार आहोत. सो यू कॅन टेक के कॉन्स्टंट आउटसाइड, सो इट बिकम्स व्हॉट, के इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, so this is what rule first, integration of k into f of x dx is equal to k into integration of f of x dx, where k is what, you can mention where k is constant. So त्याचप्रमाणे rule second, it is what, if f of x and g of x are two functions, integrable function. So integrable चा अर्थ काय, ज्याचा इंटिग्रेशन घेता येतो. So it is what, integration of f of x plus g of x dx is equal to integration of f of x dx plus integration of g of x dx. म्हणजे दोन फंक्शनची ऍडिशन असेल तर त्याचा इंटिग्रेशन कसा करता येतो आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी एक्स. त्याचप्रमाणे मायनसला देखील येईल. येस, सो मायनसला काय लिहितं, integration of fx minus gx is integration of fx minus integration of gx. आता हे दोन्ही रूल यूज करून आपण लिनिअरिटी साठी रूल फाइंड आउट करू शकतो. इट इज व्हॉट, येस, सो इट इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ k1 इंटू f1x प्लस k2 इंटू f2x प्लस k3 इंटू f3x. असे जर का तीन फंक्शन असतील आणि तीन कॉन्स्टंट असतील, त्याचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डीएक्स जर का घ्यायचं असेल तर हा k1 कॉन्स्टंट आउटसाइडला काढून तुम्ही काय करू शकता, k1 इंटू इंटिग्रेशन ऑफ f1x dx प्लस k2 इंटू इंटिग्रेशन ऑफ f2x dx प्लस k3 इंटू इंटिग्रेशन ऑफ f3x dx असं लिहू शकता. ओके, सो हेच तुम्हाला n नंबर ऑफ फंक्शन्स साठी सुद्धा करता येईल. ओके, सो दीज आर व्हॉट सम रूल्स फॉर इंटिग्रेशन. त्याचप्रमाणे नेक्स्ट नोट मध्ये आपण घेणार आहोत येस. सो नेक्स्ट नोट मध्ये आपण काय बघणार आहोत, समजा इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स डीएक्स. येस, इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स डीएक्स आपण काय झूम करू, कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, so assume that integration of small f of x dx is capital F of x plus c. Then integration of f of ax plus
b into d is equal to dx is equal to. सो एफ ऑफ एक्सचा स्मॉल एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जर का आपण कॅपिटल एफ ऑफ एक्स अज्युम केला तर एफ ऑफ ए एक्स प्लस बी चं इंटिग्रेशन काय येईल बघा. सो इथं काय करायचं, ए एक्स प्लस बी चा जो डेरिव्हेटिव्ह असेल त्या डेरिव्हेटिव्हनं ह्या एफ ऑफ एक्स ला डिवाइड करायचे, म्हणजेच ह्याचं इंटिग्रेशन काय येईल, कॅपिटल एफ ऑफ ए एक्स प्लस बी डिवायडेड बाय ए प्लस सी. ओके, एक्झाम्पल बघूया. सो व्हॉट इज टाइप फर्स्ट, इट इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन बघणार आहोत आपण. सो राइट डाउन एक्झाम्पल, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन with respect to x. So example first आहे 1 upon root x. तर इथं आपल्याला काय करायचं, हा जो फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन घ्यायचं आहे याचं. सुरुवातीला आपण दिलेला फंक्शन डिनोट करूया. सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 upon root x अँड कन्सिडर जो इंटिग्रेशन घेणार आहोत, जो इंटिग्रल येणार आहे त्याला आपण कॅपिटल आय ने डिनोट करणार आहे. सो इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स इंटू dx. सो आता ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. सो 1 अपॉन रूट एक्स म्हणजेच काय असतो, कॅन आय राईट इट इज 1 अपॉन एक्स रेज टू 1/2 आणि तो न्यूमरेटरला घेतल्यावर काय होईल, इट इज एक्स रेज टू -1/2. ओके, सो व्हॉट इज द रूल, रूल काय सांगतोय, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू n इज व्हॉट, एक्स रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. So by using this rule you can find the integration of, yes, what it is. सो एक्स रेस टू -1/2 म्हणजेच काय येईल, इथं +1 आपल्याला ऍड करायचं न्यूमरेटरला. सो इट बिकम्स व्हॉट, एक्स रेस टू -1/2 प्लस 1 डिवायडेड बाय -1/2 प्लस 1 आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय येईल, सी. सो व्हॉट इज एक्स रेस टू -1/2, येस इट इज नथिंग बट काय येईल, एक्स रेस टू +1/2 अपॉन -1/2 प्लस 1 म्हणजे ही जी व्हॅल्यू येणार आहे तीच डिनॉमिनेटरला येईल प्लस सी. सो विच इज इक्वल टू, कॅन आय से एक्स रेस टू 1/2 म्हणजेच काय येईल, रूट एक्स आणि हा डिनॉमिनेटरला 1/2 आहे, तो काय होईल, इट इज नथिंग बट न्यूमरेटरला तो 1/2 वरती येईल म्हणजेच 2 इंटू रूट एक्स. एक्स रेस टू 1/2 इज नथिंग बट व्हॉट, रूट एक्स प्लस सी. सो थोडक्यात आपला जो एफ ऑफ एक्स आहे त्याच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली, इट इज नथिंग बट 2 रूट एक्स प्लस सी. आता हेच आन्सर तुम्ही डायरेक्टली सुद्धा काढू शकला असता. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, इट इज 1/2 रूट एक्स. ओके, हा कॉन्स्टंट इकडे शिफ्ट करा म्हणजेच 2 रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आला, 1 अपॉन रूट एक्स. ओके, सो ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, तो दोन्हीकडे इंटिग्रेशन घेतलं, इथे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झालं आणि काय आलं, 2 रूट एक्स. ओके, प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी ऍड करा आणि राईट हँड साइडला काय आलं, 1 अपॉन रूट एक्स dx. सो दिस इज आवर आन्सर. आपला आन्सर काय आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स इज नथिंग बट व्हॉट, 2 रूट एक्स प्लस सी. फक्त काय केलं आपण, हा जो कॉन्स्टंट होता तो लेफ्ट हँड साइडला डिनोट केलं. ओके, शिफ्ट केलं. येस, सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करू शकता. ऑब्जेक्टिव्हला जर का विचारलं तर असं स्टेप बाय स्टेप सॉल्व करायची काही गरज नाहीये. ओके, so now we'll move to next example.
Okay. Right on next example, root x plus 1 upon root x bracket square. सो आपला एफ ऑफ एक्स जो दिलाय तो अगोदर लिहून घेऊया आपण. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स प्लस 1 upon root x bracket square. So what is a plus b bracket square? Yes, it is a square. X square means what? X plus 2ab. 2ab means 2 root x into 1 upon root x plus b square. So b square काय येईल 1 upon x. आता इथं काय झाला, हा न्यूमरेटरचा रूट एक्स आणि डिनॉमिनेटरचा रूट एक्स कॅन्सल झाला आणि सिम्प्लिफाय केल्यावर काय भेटलं आपल्याला? येस, इट इज नथिंग बट एक्स प्लस 1 upon x plus 2. So this is my f of x. ओके. आता ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला जो इंटिग्रल येणार आहे तो इंटिग्रल लिहूया. कन्सिडर I is equal to integration of x plus 1 upon x plus 2 into dx. सो आता इथं आपण इंटिग्रेशनचा जो रूल आहे, व्हॉट इज द रूल? इंटिग्रेशन ऑफ f plus g dx is what? इंटिग्रेशन ऑफ f plus इंटिग्रेशन ऑफ g. सो हा रूल आपण इथे यूज करून सुरुवातीला फर्स्ट टाइम आपण सेपरेट करूया, पण इथून पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण डायरेक्टली लिहिणार आहोत. सो अंडरस्टँड, टेक इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट. Yes. So take integration of first quantity. It is what? Integration of x dx plus integration of 1 upon x dx plus integration of 2 dx. So what is the integration of x dx? It is x integration का येईल? Yes. So integration of x is x raised to 1 plus 1 upon 1 plus 1. म्हणजेच काय येईल थोडक्यात? x square upon 2. Okay. So by using this, you can write here integration of x dx is what? X square by 2 plus what is the integration of 1 upon x? 1 upon x is log x plus 2 take constant outside. So काय नाही आहे म्हणजे इथे 1 आहे. 1 चे इंटिग्रेशन काय असतो? x. Okay. So by using that you can find the integration of given function. It is what? I is equal to x square by 2 plus log x plus 2 into x plus c. Now we'll go to next example. Okay. So consider next example. So दिलेला फंक्शन काय बघा. It is 1 upon root x minus root x minus 1. Okay. So हा जो फंक्शन आहे f of x is equal to 1 upon root x minus root x minus 1. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर का? कारण असा कोणता स्टँडर्ड रूल नाहीये की तो यूज करून ह्याचं आपल्याला इंटिग्रेशन काढता येईल. तर त्यामुळे इथं काय करतोय मी? मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय इट्स कॉन्जुगेट. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्जुगेट? जर टर्म ए मायनस बी असेल तर ए प्लस बी ना मल्टिप्लाय अँड डिवाइड करा, किंवा इथं जर का टर्म, yes, suppose this is a minus b, then we have to multiply and divide by a plus b. इथे जर का a plus b असला असता तर आपण इथे a minus b ना मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं असतं. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? वाय दिस इज सो? जस्ट यू विल अंडरस्टँड इन नेक्स्ट स्टेप. असं का करतोय आपण? सो इज इक्वल टू what is the product of a minus b into a plus b? It is
a square minus b square. So what is a? A is root x. So त्याचा square काय आला? X minus b is what? Under root x minus 1. So त्याचा square काय येईल? X minus 1. Okay. What is numerator? Numerator is root x plus root x minus 1. आता इथं काय होतंय बघा? Yes, x and minus x get cancel. Minus minus plus 1. So what you will get? You will get f of x is equal to root x plus root x minus 1. So आता आपण इंटिग्रेशन घेऊया याचं. Consider I is equal to integration of root x plus root x minus 1 dx. Okay. So what is the integration of root x? Root x is nothing but x raised to 1 by 2. So as an integration it is x raised to 1 by 2 plus 1 is 3 by 2 upon 3 by 2 plus c. Okay. So by using that you will get here root x integration x raised to 3 by 2 upon 3 by 2 plus. What is the integration of root x minus 1? Again it is the term of the same kind. So its integration will be x minus 1 raised to 3 by 2 upon 3 by 2 into what is the derivative of this term? हा जो टर्म आहे रूट मध्ये x च्या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? इट इज 1. ओके. सो देअरफॉर विल डिवाइड इट. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करत होतो. ओके. सो समजा 2x चा डेरिव्हेटिव्ह काढायचे तर आपण साइन ऑफ 2x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काढायचे तर आपण काय करत होतो? cos of 2x. Okay, are you getting my point? Suppose I have to take derivative of, okay, समजण्यासाठी मी इथं लिहितोय. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ 2x प्लस 1 काढायचा असेल तर आपण काय करत होतो? cos ऑफ 2x प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 1 इज 2. तर हा 2 इथे आपल्याला काय करावं लागेल? आता डिवाइड करावं लागेल. म्हणजेच काय? साइन ऑफ 2x प्लस 1 अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? cos ऑफ 2x प्लस 1. जेव्हा तुम्ही दोन्हीकडे इंटिग्रेशन घ्याल तर इंटिग्रेशन ऑफ cos ऑफ 2x प्लस 1 काय भेटेल? साइन ऑफ 2x प्लस 1 अपॉन 2. ओके. सो अशा प्रकारे इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह डिवाइड करावं लागेल. एवढं लक्षात ठेवा. प्लस सी. सो हे थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. सो डिनॉमिनेटरला 3 by 2 आहे. न्यूमरेटरला आल्यावर काय होईल? तो 2 by 3. सो आय विल राइट दिस ॲज 2 by 3 into x raised to 3 by 2 plus 2 by 3 into x minus 1 raised to 3 by 2 plus c. So this is what my required value of integration. Okay. सो अशा प्रकारे आपण पॉलिनॉमियल फंक्शन वरचे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नेक्स्ट आय विल टेक example of the form depends on formulae. Okay, so write down next example. It is 2b. So इथं काय दिलंय? फंक्शन 1 upon under root 5 minus 3x square. Okay. सो जो दिलेला फंक्शन आहे तो ऍज्युम करा. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 5 मायनस 3x स्क्वेअर. सो आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. सो व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म? येस, वी हॅव द रूल. इट इज व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट a square minus x square is into dx. ओके. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ दिस? काय येईल? आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलेलं आहे. ओके. सो इट्स इंटिग्रेशन इज 1 अपॉन डिनॉमिनेटरला a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आहे. सो इंटिग्रेशन काय येईल? साइन इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. ओके.
सो हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी जो x चा कोइफिशियंट आहे तो कोइफिशियंट काय पाहिजे आपल्याला? येस, इट शुड बी 1. सो 1 कसा आणता येईल मग इथं? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय बघा? येस, आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर हियर? सो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 3 आहे. तो 3 कोइफिशियंट कॉमन आउटसाइडला काढा. येस, दिस वन. सो व्हॉट यू विल गेट? यू विल गेट 1 अपॉन 3 कॉमनला काढा म्हणजे √3 बाहेर आला आणि अंडर रूट मध्ये काय लिहितो? 5/3 मायनस एक्स स्क्वेअर. पण हा 5/3 कोणत्या फॉर्म मध्ये करायचा आहे? स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये करायचा आहे. सो हा 1 अपॉन √3 जो आतला 3 बाहेर काढला तो स्क्वेअर रूट मध्ये होता त्यामुळे इथं √3 येईल into 1 upon 5/3 can be written as what? √5/3 square minus x square. ओके, तो दिलेलं टर्म आपण सिम्प्लिफाय करून घेतलं. कन्सिडर I इज इक्वल टू म्हणा, I इज इक्वल टू व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन √3 इंटू 1 अपॉन अंडर रूट मध्ये परत काय ब्रॅकेट मध्ये √5/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. ठीक आहे. सो इथे आपण फॉर्म्युला अप्लाय करू जे आता वरती बघितलाय तो फॉर्म्युला. येस, सो 1 अपॉन √x as it is. What is the formula of this? It is sine inverse of x upon a. So what is my x here? X is as it is x. A हा काय आहे? It is √5 अपॉन √3 असं लिहिलं तरी चालेल. √5 अपॉन 3 कॅन बी रिटन एज √5 अपॉन √3 प्लस c. सो इथं काय येईल बघा? येस, हिअर इट इज √3, हिअर इट इज √3. So it becomes 1 upon √3 into sine inverse of this can be written as what? √3 into x upon √5 plus c. So अशा प्रकारे आपण काय करू शकतो? दिलेला जो फंक्शन आहे तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून येस त्याचं आपल्याला इंटिग्रेशन जो आहे तो इंटिग्रेशन काय करता येईल? फाइंड आउट करता येईल. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये या टाइप वरचे राहिलेले एक्झाम्पल आपण कव्हर करणार आहोत. ओके, आणि ते झाल्यानंतर जो पुढचा टाइप आहे दॅट इज व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन. ते एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ओके, सो अप टू दॅट जस्ट गो थ्रू ऑल द फॉर्म्युलेज. जे काय आपण फॉर्म्युले बघितले ते फॉर्म्युले मात्र व्यवस्थित करा आणि जे आपण स्टँडर्ड फॉर्म्युले इंटिग्रेशनचे बघितले ते फॉर्म्युले करा आणि त्याचप्रमाणे जसं जसं टाईप होतील ज्या ज्या टाईपचे एक्झाम्पल आहे त्या त्या टाईपचे फॉर्म्युले नोट डाऊन करत चला. ओके, सो जस्ट विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. अप टू दॅट जस्ट रिकॉल ऑल दोज फॉर्म्युलेज. येस, थँक यू.